बघ, आता आपण जे शिकणार आहोत ना, तर त्याला शिकायला बेसिक्स तेवढं काही लागणार नाही, म्हणजे स्टॉक मार्केट वगैरे अँड ऑल. तर त्याचं नाव आहे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंगची आपण एक टेक्निक शिकणार आहोत. तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय होते ते बघू. तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे, स्विंग म्हणजे पाळणा, समोर मागे, समोर मागे. तर तशा समोर मागे खाली वर होण्याच्या याच्यात ट्रेडिंग करणे म्हणजे स्विंग ट्रेडिंग. ते आपण बघू कसं करायचं. तर आपण ओपन करू, पहिले बेसिक सांगतो. ट्रेडिंग व्यू, ठीक आहे. इथं आपण एखादी स्टॉक चेक करू. फॉर एक्झाम्पल अदानी पॉवर, ठीक आहे. चार्ट लॉन्च झाला. आता बघ, स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय. आता आपल्याला जेव्हा स्विंग ट्रेडिंग करायची आहे, तर आपण डेली चार्टवर फ्रेम बघणार, एक दिवसाच्या डेली फ्रेमवर. ओके, बघ, तुला हे माहिती आहे अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड. तर हे झालं ट्रेंड, म्हणजे कंटिन्यू इथून मार्केट वर चढत आहे, ठीक आहे, इथपर्यंत. म्हणजे हा कोणता ट्रेंड आहे, अप ट्रेंड आहे, ठीक आहे. आणि जर इथून कंटिन्यू खाली पडत आहे, इथून खाली पडला, म्हणजे काय, डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आहे. ओके, तर आता भरपूर वेळा काय होते, हा मार्केट खालीवर करता एका झोनमध्ये फसून जाते, ट्रॅप होते. तर त्या ट्रॅपला म्हणतात मार्केट साईडवेज होणे. साईडवेज म्हणजे तो थोडासा वरती चढेल, खाली चढेल, वरती चढेल, खाली चढेल, वरती चढेल, खाली चढेल, पण एका लेवलमध्येच तो फसून राहील. तो लेवल तोडण्याचा तो प्रयत्न करेल, पण तुटणार नाही आणि त्याच्यातच तो फसून राहील. त्याला म्हणतात साईडवेज होणे. फॉर एक्झाम्पल इथे बघ, हा जो आहे ना, इथे बघू आपण एक्झॅक्टली काय झाला. हा मार्केट इथून चढला, हा झाला अप ट्रेंड मार्केट, ठीक आहे, एवढा अप ट्रेंड मार्केट. पण इथे मग एका ट्रॅपमध्ये फसला तो, आणि त्या मार्केटला आपण म्हणू साईडवेज मार्केट. आता बघ, हा त्याचा हाय झाला, ठीक आहे. या दोन कॅन्डल म्हणजे इथपर्यंत गेली आहे, ठीक आहे. इथे आपण एक लाईन काढू, ही एक लाईन तयार झाली, आणि खाली कुठपर्यंत आला, इथपर्यंत आला. ओके, इथे एक लाईन काढू. म्हणजे काय दिसत आहे बघ, ही कोणती तारीख आहे, 5 डिसेंबरची तारीख आहे. म्हणजे मागच्या महिन्यात 5 तारखेला यांनी या झोनमध्ये एंटर केला, ठीक आहे. आणि हे डेली खाली येत गेला, ठीक आहे. 13 तारखेपर्यंत अजून तो खाली आला, मग पुन्हा वर चढला 15-16पर्यंत, मग पुन्हा खाली आला, ठीक आहे, 21पर्यंत, मग पुन्हा वर चढला 5 जानेवारीपर्यंत. मग आता तो अजून खाली आला इथपर्यंत, 18पर्यंत. आता तो थोडा वरती जाण्याचा प्रयत्न करता. म्हणजे काय होता, इथे तो चढत आहे, खाली होत आहे, चढत आहे, खाली येत आहे, पण तो हे झोन तोडू शकत आहे का, नाही तोडत आहे. म्हणजे तो साईडवेज मार्केटमध्ये फसला आहे. तर जेव्हा साईडवेज मार्केटमध्ये एखादी स्टॉक फसतो, तेव्हा तो एका पर्टिक्युलर टाईम पिरियडपर्यंत तो त्याच्यात फसून राहतो, जोपर्यंत त्या स्टॉकमध्ये खूप बाईंग किंवा खूप सेलिंग होत नाही, तोपर्यंत तो स्टॉक त्या साईडवेज मार्केटमध्ये फसून राहणार. आता इथे काय झालं, या पिरियडमध्ये लोकांनी बाय करत घेतलं. बाय केल्यामुळे काय झालं, त्याचे शेअरची प्राईस वाढत गेली, कंटिन्यू वाढत गेली आणि इथपर्यंत पोहोचली, ठीक आहे. आता 550च्या जवळपास त्याची व्हॅल्यू आहे. किती आहे, 536 रुपये आज बंद झाला. ओके, ठीक आहे. पण आता तो या मार्केट रेंजमध्ये फसून गेला. तर याच्यात स्विंग ट्रेडिंगमध्ये काय करायचं, हे बघ, ही झाली एक स्विंग, इथून चढला वरती, इथून खाली आला, हे एक स्विंग आहे. इथून वरती चढला, एक स्विंग झाली, इथून खाली आला, एक स्विंग झाली, इथून परत वरती चढला, एक स्विंग झाली, इथून परत खाली आला, एक स्विंग झाली. तर आपण शेअर घेऊन ठेवून, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट जर करायचं तर काय करतो आपण, एक शेअर घेतो, त्याला लॉंग टर्मसाठी होल्ड करतो. पण जे ट्रेडिंग करायचं तर आपण काय करतो, पैसे टाकू एका शेअरमध्ये, त्याची शेअरची प्राईस वाढली, आपल्याला वाटत आहे की आता कमी होणार, आपण ते शेअरची प्राईस
काढून शेअरमधून आपण पैसे काढून घेणार. ठीक आहे. तर याच्यात काय करता येते बघ आपल्याला सांगतो. आता फॉर एक्झाम्पल अदानी पॉवरचा आपण शेअर घेतला तर ते चेक करताना काय करायचं आपण बघ. आता माहीत झालं आपल्याला आपण असे शेअर्स शोधायचे ट्रेडिंग करताना स्विंग ट्रेडिंगमध्ये की जे फसून आहेत, साईडवेज मार्केटमध्ये फसलेले आहेत असे शेअर्स शोधायचे. ठीक आहे. आणि हे शेअर्स शोधल्यावर आपल्याला लक्षात आलं की हा आता काही दिवस तरी मार्केट साईडवेजमध्ये आहे आणि साईडवेजमध्येच राहील. तर काय करायचं अशा वेळेस. आता बघ मार्केट इथून चढला, इथपर्यंत आला, इथून खाली उतरला. किती % मार्केट उतरला आपण बघू. बघ ठीक आहे. इथून मार्केट उतरला इथपर्यंत. ओके. बघ किती -13% मार्केट खाली उतरला आहे. ओके. किती रुपयांनी उतरला आहे. जवळपास -78 रुपीज पर शेअरनी उतरला. ओके. म्हणजे एका शेअरला किती व्हॅल्यू घसरली त्याची 6 दिवसात. हे 6 डे दिसत आहे. 6D म्हणजे 6 दिवसातली. 6 दिवसात त्याचे व्हॅल्यूची प्राईस कमी झाली 78.40 ठीक आहे. नंतर इथून आपण परत जर चेक करू इथून तो चढला इथपर्यंत आला. ठीक आहे. किती % ग्रोथ मिळाला. 9.41% आपल्याला ग्रोथ आहे. आणि पर शेअर किती रुपयाचा हे आहे 46.90 म्हणजे 47 रुपयाचा प्रॉफिट आहे. इथून परत नंतर पडला, खाली आला इथपर्यंत. ठीक आहे. कितीचा 11.5% रिटर्न. ओके. मग इथून परत बघ, इथून जो चढला इथून घेऊ आपण. ठीक आहे. इथं एंट्री केली समज आपण, इथून एंट्री केली, इथपर्यंत चढला, इथे आपण एक्झिट केली समज. 8.5% रिटर्न 45.20 रुपयांनी तो चढला. ठीक आहे. आता अजून लेटेस्ट स्विंग बघू आपण. हे स्विंग इथून खाली 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 आला, इथपर्यंत आला. आपण इथं सेल केलं. 10% रिटर्न आहे जो बनते 55 रुपयाचा जवळपास. एका शेअरची गोष्ट करतो आपण. ठीक आहे. तर हे जेव्हा आपण ट्रेडिंग करू तेव्हा आपण भरपूर पैसे, फॉर एक्झाम्पल 10, 12, 15 हजार रुपये तेवढे शेअर्स आपण घेऊ. ओके. तर तेवढे शेअर्स घेऊ तर तेवढा रिटर्न पण मिळेल. ओके. समजलं. तर काय करायचं स्विंग ट्रेडिंगमध्ये. आता जेव्हा आपल्याला माहिती आहे, आता कॅन्डल पॅटर्न्स जे तू बघितल्या त्या कॅन्डल्स पॅटर्नमुळे आपल्याला समजेल की मार्केट इथून चेंज होणार की नाही होणार. तर ते थोडंसं बघून आपण काय करायचं, ज्या वेळेस स्विंग चेंज होईल. आता बघ लेटेस्टमध्ये काय दिसत आहे, इथे एक ग्रीन कॅन्डल हॅमर टाईप बनत आहे. हॅमर नाही पर्टिक्युलर पण बनणार आहे, डाऊन ट्रेंडला बनत आहे. इथून वरती जाण्याचा प्रयत्न करेल. एक कॅन्डल रेड आहे, सेकंड कॅन्डल रेड आहे, पण तेवढी डिसिजिव्ह आहे का नाही. तरी आपण काय करू शकतो की इथे जर आपण बाईंगची पोझिशन घेऊ तर नाही, कारण एकदम सिग्नल देत नाही आहे तो. इथून आपण ट्राय करायचं की एवढं कॅप्चर करायचं. 8, 9, 10%, 46. मग जेव्हा या अपर लिमिटपर्यंत येणार तो हे लेवल जी आहे 588ची ही जी लाईन आहे ही तोडणार नाही. याच्या जवळ जाईल, इथून खाली वापस या सपोर्ट लाईन, इथून वापस वरती रेजिस्टन्स आहे, इथून खाली येणार, इथून असा तो फसून राहील जोपर्यंत ब्रेकआउट होणार नाही. ब्रेकआउट म्हणजे काय, ही रेजिस्टन्स किंवा सपोर्ट तोडत नाही तोपर्यंत तो या झोनमध्ये फसून राहील. त्या झोनमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं, बाईंग आणि सेलिंग करून ट्रेडिंगमधून पैसे कमवायचे. जेव्हा वरती असेल तेव्हा इंट्राडे सेल, शॉर्ट सेलचं पोझिशन लावायची, निगेटिव्हमध्ये घ्यायचं, पैसा कमवायचा. आणि जेव्हा अप स्विंगमध्ये आहे तेव्हा आपण बाईंगची पोझिशन घ्यायची आणि स्विंग कन्वर्ट होतपर्यंत आपण पोझिशन बनवून ठेवायची. मॅक्स टू मॅक्स 2 आठवड्याची आपण पोझिशन बनवायची, 7-8 दिवसाची आणि बनत असेल तर. आणि जसं फॉर एक्झाम्पल इथं 6 दिवसाचीच बनली तर 6 दिवसाचीच आपल्याला दिसलं इथं ट्रेंड चेंज होत आहे. ट्रेंड चेंज होता होता आपल्याला आपण त्याच्यातून एक्झिट करू शकतो. ओके. ठीक आहे. तर हे झाली स्विंग ट्रेडिंग. आता बघायचे कसे कोणत्या स्टॉकमध्ये आहे काय आहे.
ठीक आहे. तर हे झालं स्विंग ट्रेडिंग. आपण अशी करू शकतो, वरती जर रेजिस्टन्स जवळ जर असेल शेअर प्राईस आणि तिथून खाली जाईल असं आपल्याला वाटत असेल तर आपण काय करायचं, शॉर्ट सेल करायचं, मार्केट उतरू यायचं. मार्केट उतरला आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची, प्रॉफिट घेऊन बाहेर. इथे परत मार्केटने रिव्हर्सल घेतला, स्विंग चेंज झाला, अप ट्रेंडसाठी इथून दिसत आहे आपल्याला. आपण काय करणार, बायची पोझिशन घेणार, जोपर्यंत रिव्हर्सलचं सिग्नल येत नाही तोपर्यंत होल्ड करणार. जिथून रिव्हर्सलचं सिग्नल आलं तिथं आपण पोझिशन काढून घेणार, प्रॉफिट बुक करून निघून जाणार. ओके. मिनिमम याला स्विंग ट्रेडिंगला जेव्हा आपण प्रॉफिट कमवायचा प्रयत्न करतो तेव्हा ट्राय करायचं की मिनिमम 6 ते 8% जास्त प्रॉफिट आपल्याला पर शेअर झाला पाहिजे. किती? 6 ते 8%. इन केस जर 6 ते 8% जर होत नसेल, ठीक आहे, तर त्याला करण्यात काही अर्थ नाही. फॉर एक्झाम्पल इथं किती आहे, 7-8% आहेत, आपण हा करू शकतो. पण जर लहान जर कोणती पोझिशन असेल तर आपण ती करणार नाही. ओके, ठीक आहे, समजलं. आता मोठे मोठे शेअरमध्येच बघायचं. आणि जर शेअर शोधायचं त्यासाठी एक सांगतो, गुगलवर जायचं, टिकर टेप नावाचं ॲप आहे, ते ॲप्लिकेशन ओपन करायचं. इथं गेलं की हे स्क्रीनरचं ऑप्शन आहे, स्क्रीनरवर क्लिक करायचं. ठीक आहे, ओके. स्क्रीनरवर क्लिक केल्यावर इथे क्लिक करायचं, हे फर्स्ट किंवा कोणतंही 1-2 याच्यावर क्लिक केलं. ओके. मग आपण काय करायचं, इथे सगळे स्टॉक्स येतात, आपल्याला शोधायचे स्टॉक्स. ठीक आहे, आपण मग काय करू, इथं ॲड फिल्टर करायचं. ॲड फिल्टर इथं लिहायचं अल्फा आणि बीटा. अल्फा बीटा काय ते एखाद वेळेस सांगतो मी आरामात भेटल्यावर. अल्फा इथं टाकायचं 15, इथं जेवढे आहे राहू द्या. ठीक आहे, अल्फा सेट झालं. आता बीटा सेट करू, बीटा 0 to 3. बघ ॲटोमॅटिक शेअर्सचे प्राईस, शेअर्सचे नंबर ऑफ कमी झाले शेअरचे. आता आपण बघणार निफ्टी 50चेच बघू ना आपण. ठीक आहे, निफ्टी 50, निफ्टी 100, ठीक आहे, आणि मिड कॅप 100 बघू. 79 स्टॉक्स आहेत. इथे अल्फावर क्लिक करायचं. ठीक आहे, अल्फा हायेस्ट अल्फानी सेट होऊन जाणार. आता याच्यातून आपण चांगले चांगले जे आपल्याला जमू शकते तसे बघायचे आणि आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करायची. फॉर एक्झाम्पल याच्यात चेक करू JSW एनर्जीमध्ये काही आहे का. JSW आपण इथे चेक करू एकदा. JSW एकदा चेक करू आपण. हा फसून आहे का, आता नाही फसून आहे सध्या, नाही का. इथे हा यांनी एक झोन तयार केला होता. इथे त्यांनी तयार केला होता एक आपला झोन, पण या झोनचा आता तो बाहेर पडला आहे. ठीक आहे, तर हा वापस त्या झोनमध्ये येत आहे, बघू काय होईल, पण आता सध्या होणार नाही. ओके, नेक्स्ट बघू आपण. असे चेक करायचे कोणते कोणते आहे. अदानी एंटरप्राइजेसचं चेक करू. अदानी एंटरप्राइजेस चेक करू. अदानी एंटरप्राइजेस वाटत आहे का फसल्यासारखा. येस, अल्टर एच बघ, इथून खाली आला, इथून वरती बघू आता किती पर्सेंटेजचं रिटर्न देत आहे. किती पर्सेंट दिला, इथून इथपर्यंत जरी आला तरी 12.5%चा एका शेअर मागे. किती दिवसात, 6 दिवसात 12% रिटर्न दिला. 450 रुपये रिटर्न समज. इथून एंट्री मारली आपण, इथं 6-7%चा रिटर्न आहे. ओके, इथं बघ, इथून मार्केट चढत आहे, इथून आपण एंट्री घेतली, इथपर्यंत जरी तरी 13%, 360 रुपये पर शेअरचा आपल्याला रिटर्न आहे 13%चा. किती दिवसात, 25 दिवसात, म्हणजे एका महिन्यात आपल्याला 13% रिटर्न भेटत आहे.
ओके, इथून परत आता हा खाली येण्याचा आहे, म्हणजे हा खाली इथपर्यंत कुठपर्यंत तरी येईलच डेफिनेटली. आज थोडासा वरती गेला, बघू तिथून सिग्नल रिव्हर्सल होत आहे की काय, तर पण खाली आला तरी 10-12% खाली येईल. 350, 300, 350 रुपयाचा आपल्याला प्रॉफिट बनवू शकते. ओके, बाईंगची पोझिशन घ्यायची, शॉर्ट सेलची पोझिशन नाही घ्यायची. बाय करून निवांत सोडून ठेवून द्यायचा 1 आठवडा 2 आठवड्यासाठी. आणि जेव्हा रिटर्न आपल्याला 6%, 8%च्या पेक्षा जास्त होते आणि सिग्नल मिळते का रिव्हर्सल होणार आहे, आपण तिथून बाहेर पडू शकतो. ओके, अजून बघू कोणते आहेत, तर अजून कोणते मोठे दिसत आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकलचं बघूया. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हा तर अप ट्रेंडमध्ये आहे, हाही घेऊ शकतो आपण. हा कंटिन्यू अप ट्रेंडमध्येच आहे, हा साईडवेजमध्ये नाही फसला आहे. बघ रिटर्न किती दिला, 72% रिटर्न हा 70 दिवसात याचा भेलचा. कारण इथे त्यांनी इन्व्हेस्टमेंट भरपूर केलेली होती, हा एवढ्यात न्यूजमध्ये होती भेल. ठीक आहे, हा दुसरा दाखवतो बघ, तुला मगाशी सांगितलं रेल विकास निगम. बघ रेल विकास निगम बघ कसा चढत आहे हा पटापट, काही नाही आहे. इथून त्यांनी चढवली. बघ काय काय दाखवत आहे लेटेस्ट अपडेट्समध्ये, इंडियाज PSP प्रोजेक्ट्स राईड. त्यांनी नवीन नवीन प्रोजेक्ट घेतले, त्यामुळे मार्केट न्यूजमध्ये आहे. आणि बघ किती पटकन चढला तो. 9-10 दिवसात त्यांनी 72% रिटर्न दिले. शेअर कुठं होता, 170-180च्या आसपास, 180 पकड. आता कुठं आहे 320 एवढा. ठीक आहे, टिकर टेप वापरायचं, चेक करायचे कोणते मोठे मोठे आहेत आपण बघायचं, आणि ऑइल इंडिया चेक करून बघायचं त्याला की तो फसला आहे का, कशात, झोनमध्ये. जर तो झोनमध्ये फसला असेल तर तो आपण घेणार नाही. फॉर एक्झाम्पल हा झोनमध्ये इथे 2-4 महिने होता फसून, ठीक आहे, याच्यानंतर तो बाहेर निघाला. आता अप ट्रेंडमध्ये आहे, तो कंटिन्यू अप ट्रेंडमध्ये आहे, तो वरती चढला, म्हणजे आपल्या कामाचा आहे नाही. ठीक आहे, समजलं. बघ आता हा व्हिडिओ बघ, नाही समजलं तर मग एकदा अजून बघ, नाही समजलं तर मग मला विचार. ठीक आहे, चलो.